नाशिकमधल्या म्हाडा भूखंड गैरव्यवहारात पहिली अटक. आरोपी सोनू मनवानीला आजच कोर्टासमोर हजर करणार. भूखंड हडपण्यासह अनेक प्रकरणात सहभाग. संपूर्ण देशात गॅस टंचाई आहे हे सरकार मान्य का करत नाही? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात. इंधन तुटवड्याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी. युद्धामुळे गॅस टंचाईचं संकट तीव्र. ठाण्यातील हॉटेलमध्ये पेटवल्या चुली. गॅस टंचाईमुळे चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. गॅस तुटवड्यामुळे कर्जतमधील प्रसिद्ध वडापाव बंद करण्याची वेळ. वडापाव बंद झाल्यानं पर्यटकांची निराशा. रेशनिंगवरून रॉकेलचा पुरवठा होणार. गॅस तुटवड्याच्या अडचणी दूर करणार. भुजबळांची विधानसभेत माहिती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसमोर उभं राहणार नाही. योगेंद्र पवारांची झी 24 तासला माहिती. बिनविरोध निवडणूक ही बारामतीकरांची इच्छा. योगेंद्र यांचं वक्तव्य. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट. धनगर समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव बदलावरून धनगर समाजात नाराजी. आणि अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळीमा. वासनांध कीर्तनकार यशवंत थोरातकडनं अल्पवयीन मुलीवर 5 वर्ष वारंवार अत्याचार. वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली सुरू होता वासनेचा बाजार.